मित्रांनो, मी श्रीमती दायमा जे जे इयत्ता 9वी विषय मराठी। आज आपण विद्यार्थी मित्रांनो आज आपण 5वा पाठ पाहणार आहोत। एक होती समयी। पान नंबर 13 काढा। सगळ्यांनी पुस्तक काढायचे आहे। पान नंबर 13 काढा आणि आपण 5वा पाठ पाहत आहोत। एक होती समयी। तर आपण अगोदर लेखकाचा परिचय करून घेऊया। पहा आता, या एक होती समयी या पाठाचे लेखक आहेत उत्तम कांबळे। यांचा जन्म 1956 मध्ये झालेला आहे। तर हे प्रसिद्ध लेखक आहेत। आणि आता त्यांची आपण कादंबऱ्या कोणत्या आहेत ते पाहूया। पहा, श्राद्ध, अस्वस्थ नायक, शेवटून आला माणूस ह्या त्यांच्या कादंबऱ्या आहेत। रंग माणसांचे, कथा माणसांच्या, कावळे आणि माणसं, न दिसणारी लढाई, परत्या इत्यादी कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत। हे कथासंग्रह आहेत। आता मी वाचलेली नावं जी आहेत ती कथासंग्रह आहेत त्यांचे। आणि थोडंसं वेगळं, फिरस्ती, जगण्याच्या जळत्या वाटा, पावलानेच बनते वाट इत्यादी त्यांचे ललित लेखन आहे। 5व्या बोटावर सत्य, किनाऱ्यावरचा कालपुरुष, खूप दूर पोहोचलो आपण इत्यादी त्यांचे काव्यसंग्रह आहेत। आणि साहित्यासाठी आणि तसेच पत्रकारितेसाठी त्यांना विविध पुरस्कार मिळालेले आहेत आणि विविध पुरस्कारांनी ते सन्मानित झालेले आहेत। आता आपल्याला या पाठामध्ये एक होती समयी या पाठामध्ये नेमकं लेखकाने काय सांगितलेलं आहे ते आपल्याला आता पाहायचं आहे। पहा आता, या पाठामध्ये आपल्याला काय पाहायचं विद्यार्थी मित्रांनो, की आदिवासी भागामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य वेचले अशा समाजसेविका व शिक्षण तज्ञ अनुताई वाघ यांच्या कार्याचा परिचय प्रस्तुत पाठातून लेखकांनी आपल्याला करून दिलेला आहे। पहा, इथं जे आदिवासी लोक आहेत त्या आदिवासी लोकांना शिक्षण मिळावं यासाठी अनुताई वाघ यांनी अतिशय परिश्रम घेतलेले आहेत। तर या परिश्रमाचं सगळं त्यांनी जे कार्य केलं, जे योगदान दिलेलं आहे त्या कार्याचा सगळा आढावा आपल्याला उत्तम कांबळे या लेखकांनी या पाठामध्ये सांगितलेला आहे। तर प्रस्तुत पाठ जो आहे तो डोंगरासाठी काही फुले या पुस्तकातून घेतलेला आहे। हा पाठ कशातून घेतलेला आहे तर डोंगरासाठी काही फुले या पाठातून म्हणजे या पुस्तकातून हा पाठ घेतलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करणार आहोत। पहा आता, प्रत्येक ओळीकडे लक्ष द्या, समजून घ्या, व्यवस्थित समजून घ्या। पहा आता, काही माणसं वादळ झेलतात आणि पचवतात। पहा, काही माणसं अशी असतात की जे काही संकट आपल्याला आलेलं आहे ते झेलण्याचं काम करतात, त्याला सामोरं जातात आणि पचवतात। पुढं विशाल सागराचं रूप धारण करतात। पुढं ते जरी आपल्याकडे संकट आलं तरी ते पचवतात आणि त्याला पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, एक विशाल सागराचं रूप धारण करतात। काही माणसं वादळामुळे कोडमलून पडतात। पहा, आता संकट आलं, एखाद्या व्यक्तीला एखादं संकट जर आलं तर काही माणसं काय करतात, ते संकट आल्यामुळे त्यांना ते सहनच होत नाही, ते अतिशय कोलमडून पडतात। तर काही माणसं वादळ पचवण्याचे धडे दुसऱ्यांकडून घेतात। आता एखाद्याला जर संकट आलं तर काही माणसं काय करतात, दुसऱ्यांना विचारतात आपण त्या संकटाला सामोरं कसं गेलं पाहिजे। हे अशा प्रकारचे तीन प्रकारची माणसं असतात, ही आपल्याला इथं सांगितलेलं आहे। तर आयुष्यभर आदिवासींसाठी जव्हारमधील कोसबाडच्या टेकडीवर ज्ञानयज्ञ तेवत ठेवणाऱ्या थोर समाजसेविका आणि शिक्षण तज्ञ अनुताई वाघ यांचा समावेश यापैकी पहिल्या श्रेणीत करावा लागेल। पहा, या 3 श्रेणी आपल्याला सांगितल्यात की एक जण म्हणजे संकट काही जणांना पचवण्याची क्षमता असते, ते पचवतात, त्या संकटाला सामोरं जातात। आणि काही जण काय करतात की ते संकट आल्यामुळे त्यांना ते सहनच होत नाही आणि त्यामुळे मग ते कोलमडून पडतात। आणि काही वादळं अशी असतात की म्हणजे काही माणसं अशी असतात की ते विचारतात दुसऱ्यांना की आपण हे संकट कसं दूर करावं। अशा प्रकारचे 3 श्रेणी आपल्याला इथं सांगितलेल्या आहेत। तर या पहिल्या श्रेणीमध्ये अनुताई वाघ आपल्या या पहिल्या श्रेणीमध्ये येतात, कारण ते दुःख झेलण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे, ते पचवण्याचं सामर्थ्य आहे। त्या रडत बसत नाहीत, त्या दुःखाला सामोरं कसं जायचं, आपण पुढं कसं जाऊ
याचं आपल्याला या पाठामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. पहा आता, तर आयुष्यभर आदिवासींसाठी जव्हारमधील कोसवाडच्या टेकडीवर ज्ञान यज्ञ तेवत ठेवणाऱ्या थोर समाजसेविका आणि शिक्षण तज्ज्ञ अनुताई वाघ यांचा समावेश यापैकी पहिल्या श्रेणीमध्ये करावा लागेल. त्यांच्या निधनानं कोसबाडची टेकडी हळहळली आणि परिसरातील सर्व आदिवासींना हुंदके फुटले. पहा, त्यांचं जेव्हा निधन झालं तेव्हा हे आदिवासी जे लोक आहेत, हे कोसबाडची जी टेकडी होती ते तिथं शिक्षण देत होते आदिवासी लोकांना, तर ती टेकडी सुद्धा हळहळली. परिसरातील सर्व आदिवासींना हुंदके फुटले म्हणजे ते अतिशय रडू लागले, त्यांना अतिशय दुःख झालं. अनुताईंच्या निधनानं एका व्रतस्थ जीवनाची अखेर झाली. पहा, इथं काय सांगितलंय की त्यांच्या निधनानं त्या मरण पावल्या तेव्हा एका व्रतस्थ म्हणजे कठोरपणे एखाद्या व्रताचं आचरण करणारे, कठोरपणे एखादं व्रत जर हाती आपण घेतलं तर त्यासाठी परिश्रम करणारे, कठोरपणे एखाद्या व्रताचं आचरण करणारे. अखेर मग काय झालं, त्यांचं जेव्हा निधन झालं तेव्हा त्या आदिवासी लोकांना अतिशय दुःख झालं आणि सर्व आदिवासींना हुंदके फुटले, ते अतिशय रडू लागले. थोर शिक्षण तज्ज्ञ ताराबाई मोडक यांच्या सहवासात वाढलेल्या अनुताईंचं एकूण जीवन त्याग, कष्ट आणि निस्वार्थी सेवा याचा सुरेख मिलाप होता. पहा, त्यांच्या सानिध्यामध्ये म्हणजे थोर शिक्षण तज्ज्ञ ताराबाई होत्या. ताराबाई मोडक या ज्या होत्या ह्या शिक्षण तज्ज्ञ होत्या, तर यांच्या सहवासामध्ये ह्या अनुताई वाघ ज्या होत्या त्या वाढलेल्या होत्या. अनुताईंचं एकूण जीवन जे आहे ते अतिशय कष्टामध्ये गेलेलं आहे, अतिशय कष्ट केलेत त्यांनी, त्याग केलेला आहे आणि निस्वार्थपणे सेवा केली. आपल्या मनामध्ये कोणतीही स्वार्थी भावना त्यांनी मनामध्ये ठेवली नाही, अतिशय निस्वार्थीपणाने त्यांनी सेवा केली. वयाच्या केवळ 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. पहा विद्यार्थी मित्रांनो, 13व्या वर्षी लग्न होणं म्हणजे सोपं नाहीये. इतक्या लहान वयामध्ये आपल्याला कळतही नाही लग्न म्हणजे काय आहे ते. तर एवढ्या कमी वयामध्ये फक्त 13व्या वर्षी त्यांचं लग्न झालं. खेळाचं जे वय आहे मुलीचं, तर त्या खेळाच्या वयामध्ये त्यांचं 13व्या वर्षी लग्न झालं. विवाह असतो तरी काय हे समजण्यापूर्वीच म्हणजे केवळ 6 महिन्यातच त्यांच्या इवलूशा कपाळावरील कुंकू नियतीनं कायमचं पुसून टाकलं. पहा, फक्त 6 महिन्यामध्ये लग्न झाल्यानंतर फक्त 6 महिन्यामध्ये त्यांचे पती मरण पावले आणि इवल्याशा कपाळावरील कुंकू छोट्याशा होत्या त्या 13 वर्षाच्या. तर 6 महिन्यामध्ये त्यांचे मिस्टर जे आहेत ते वारल्यामुळे काय झालं, त्यांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं, नियतीनं कायमचं पुसून टाकलं. नियतीनं म्हणजे नशिबानं, आहे की नाही, नशिबानं त्यांचं कुंकू पुसून टाकलं म्हणजे त्या विधवा झाल्या. आणि भातुकलीचा खेळ मोडला. जसं काही आपण भातुकलीचा लहान मुलं कसं खेळत असतात की नाही, भातुकलीचा खेळ, त्याप्रमाणे त्यांचा फारच छोट्या वयामध्ये त्यांचा जो भातुकलीचा संसार होता तो भातुकलीचा खेळ मोडला. पण छोट्या अनुनं आभाळा एवढं दुःख पचवलं. खूप मोठं दुःख होतं, हे काही लहान दुःख नाहीये. लहानशा वयामध्ये त्या विधवा झाल्या आणि ते दुःख पचवणं फार अवघड होतं. पण तरी सुद्धा छोट्या अनुनं काय केलं, आभाळा एवढं हे दुःख जे होतं ते त्यांनी पचवलं. कोलमडून टाकणारं वादळ पचवलं. कोलमडून टाकणारी ही घटना होती, अतिशय मनाला वेदना देणारी होती आणि अतिशय मोठं दुःख जे होतं ते कोलमडून टाकणारं वादळ तिने पचवलं. याला सामोरं ते रडत बसल्या नाही. आपण याच्यावरून आता पुढं कसं जाऊ याचा त्या विचार करू लागल्या. ताराबाईंनी त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले. पहा, ताराबाई ह्या शिक्षण तज्ज्ञ होत्या, त्यांच्या सहवासामध्ये ह्या अनुताई वाघ वाढलेल्या होत्या. तर अनुताई वाघ म्हणजे ताराबाईंनी त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले. पहा, ताराबाई ज्या होत्या त्या शिक्षण तज्ज्ञ होत्या, त्यांच्या सहवासामध्ये अनुताई वाघ वाढलेल्या होत्या. तर त्यांच्या डोळ्यातील अश्रू ताराबाई यांनी पुसलेले होते. तर दुःखाचा डोंगर टाचेखाली चिरडत अनुताई मोठ्या जिद्दीनं उभ्या राहिल्या. अनुताईंना हे दुःखाचं डोंगर जे आहे ते पचवणं अतिशय अवघड होतं, तरी सुद्धा त्यांनी
टाचे खाली चिरडत अनुताई मोठ्या जिद्दीनं उभा राहिल्या. त्या कधीही पराभूत न होण्यासाठी, तर आपण कधी पराभूत होणार नाही यासाठी त्या काय केलं, पुढं त्यांनी प्रयत्न अतिशय केलेला आहे. त्यांनी स्वतः शिक्षण घेणं सुरू केलं. पाहतात थांबल्या नाहीत. हे दुःखाचं डोंगर जरी त्यांच्या समोर असलं तरी त्यांनी काय केलं, आपलं शिक्षण घेणं त्यांनी सुरू केलं. बाहेरून अभ्यास करून त्यांनी पदवी मिळवली. 15वी पर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं, पदवी मिळवली. त्यांनी बाहेरून अभ्यास केला आणि त्यांनी पदवी मिळवली. समाज व्यवस्थेत पिचलेल्या असंख्य आदिवासींच्या घरोघरी ज्ञानगंगा नेण्याचं व्रत स्वीकारलं. पहा, त्या स्वतः शिकल्या आणि आदिवासी जे लोक आहेत या आदिवासी लोकांना शिक्षण म्हणजे काही माहीतच नाहीये. कसं जगावं, माणूस म्हणून आपण कसं जगलं पाहिजे, आपले काय आपल्या ज्या गरजा आहेत त्या आपण कशा पूर्ण केल्या पाहिजे हे त्यांना माहीतच नव्हतं. अशा आदिवासी लोकांसाठी त्यांनी शिक्षणाची गंगा जी आहे ती त्यांनी शिक्षणाची गंगा घरोघरी नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांनी व्रत ते स्वीकारलं. बालग्राम शिक्षण केंद्रानं सुरू केलेल्या पूर्व प्राथमिक शाळेत कार्यकर्ती म्हणून कामास प्रारंभ केला. पहा, कार्यकर्ती म्हणून काय केलं, प्राथमिक शाळेमध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली. प्रारंभ केला म्हणजे काय, सुरुवात केली. आणि ताराबाईच्या निधनानंतर त्या संस्थेच्या संचालक झाल्या. पाहत नंतर काय झालं, ह्या ताराबाईच्या होत्या, ह्या शिक्षण तज्ज्ञ यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या निधनानंतर त्यांनी या संस्थेच्या काय झाल्या, संचालक झाल्या. त्या संस्थेच्या संचालक झाला. ताराबाईच्या रोपट्याचं त्यांनी पुढे वटवृक्षामध्ये रूपांतर केलं. या ताराबाईंनी जी शिक्षणाची गंगा वाहत नेलेली होती आणि त्यांनी जे रोपटं लावलेलं होतं त्या रोपट्याचं वटवृक्ष कसा करायचा हे त्यांनी वटवृक्षामध्ये रूपांतर केलं. आणि वेगवेगळ्या कल्पना, शिक्षणासाठी वेगवेगळी क्षेत्र आणि सातत्यानं नवनवीन प्रयोग ही त्यांच्या कामाची त्रिसूत्री होती. पहा, हे 3 त्रिसूत्री सांगितलेली आहे त्यांनी. आता विद्यार्थी मित्रांनी ते काय सांगितले, वेगवेगळ्या कल्पना होते त्यांच्या मनामध्ये, ही पहिली त्रिसूत्री. आणि दुसरं, शिक्षणासाठी वेगवेगळे क्षेत्र त्यांनी निवडलेली आहेत आणि सातत्यानं नवनवीन त्यांनी प्रयोग केलेले आहेत. ही त्यांच्या कामाची त्रिसूत्री आहे. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्रिसूत्री जर आपल्याला विचारलं की अनुताईंची त्रिसूत्री काय होती तर आपण हे 3 सांगू शकतो. आता भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणाऱ्या आणि दारिद्र्याचा शाप कपाळावर घेऊन फिरणाऱ्या असंख्य आदिवासी बालकांना अनुताईंनी आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय दिला. पहा, ते भाकरीच्या शोधामध्ये फिरत असत, अतिशय दारिद्र्य आहे त्यांच्याकडे आणि मग काय केलं, त्यांना दारिद्र्याचा शापच आहे आदिवासी लोकांना. तर भाकरीच्या शोधात आयुष्य गमावलं त्यांनी स्वतः. म्हणजे असं नवीन काही शिकणं म्हणजे अवघडच होतं, त्यांना काही माहीतच नाही. तर आणि दारिद्र्याचा शाप त्यांच्या कपाळावर घेऊन फिरणाऱ्या असंख्य आदिवासी बालकांना अनुताईंनी आपल्या कर्तृत्वाखाली पंखाखाली आश्रय दिला, मायेची ऊब दिली आणि असंख्य मनामध्ये ज्ञानाची ज्योत पेटवली. पहा, अनुताईंनी या आदिवासी लोकांना मायेची ऊब दिली, अतिशय माया दिली त्यांना. असंख्य आदिवासी लोकांमध्ये त्यांच्या मनामध्ये ज्ञानाची ज्योत पेटवली. शिक्षक, मार्गदर्शक, कार्यकर्त्या, विचारवंत, लेखिका अशी विविध रूप व्यक्त करत त्यांनी आदिवासीयांमध्ये चांगलं स्थान मिळवलं. पहा, त्या एक शिक्षक बनल्या, त्यांच्या मार्गदर्शक बनल्या, त्यांच्या कार्यकर्त्या बनल्या, एक चांगल्या विचारवंत बनल्या, एक लेखिका बनल्या. एवढ्या विविध रूपातून त्यांनी काय केलं, आदिवासींमध्ये आपलं चांगलं स्थान मिळवलं. रानावनात भटकणाऱ्या, पहा विद्यार्थी मित्रांनो, आपला दुसरा पॅरेग्राफ चाललेला आहे, पान नंबर 13 वरचा दुसरा पॅरेग्राफ. पूर्ण लक्ष द्या, बोट ठेवा त्या ओळीवर आणि लक्ष देऊन पहा. रानावनात भटकणाऱ्या आदिवासींना व्यावहारिक शिक्षण देणं तसं खूप सोपं. रानावनात भटकणाऱ्या आदिवासींना व्यावहारिक शिक्षण देणं तसं खूप सोपं, पण जाणीवपूर्वक आणि आयुष्यात उपयुक्त ठरणार औपचारिक शिक्षण देणं खूप अवघड होतं. औपचारिक शिक्षण देणं मात्र त्यांना अतिशय अवघड होतं. त्यासाठी
असते भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी आणि धडपड, या दोन्हीही गोष्टी अनुताईंकडे होत्या. पहा, अनुताईंकडे दूरदृष्टी होती आणि धडपडत होत्या त्या आदिवासींसाठी. त्यांना चांगलं शिक्षण आपण कसं देऊ, त्यांना त्यांचा विकास आपण कसं करू, हे त्यांच्या मनामध्ये होतं. आणि त्यांचं भविष्य कसं चांगलं होईल याचा वेध त्यांनी घेतला आणि दूरदृष्टी होती त्यांच्यामध्ये आणि धडपड होती. या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे असल्यामुळे अनुताई अतिशय चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यामुळे त्यांना वेगवेगळे प्रयोग करताना कसलीच अडचण भासली नाही. वेगवेगळे प्रयोग करत होत्या त्यामुळं त्यांच्याकडे धडपड होती, दूरदृष्टी होती, त्यामुळे वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी त्यांना कधीच अडचण भासली नाही. पाश्चिमात्यांचा अभ्यासक्रम भाषांतरित करावा लागला नाही. प्राथमिक शिक्षण म्हणजे एकूणच शिक्षणाचा आणि आयुष्याचा भक्कम पाया असावा लागतो, याचं भान त्या कधीच विसरल्या नाही. की शिक्षणाच्या दिशाहीन प्रसाराचा ध्यास त्यांनी धरलेला नाही. आपल्या मंद प्रकाशात मंदिर उजळून टाकणाऱ्या समईप्रमाणे अनुताईंनी काम केलं. पहा, हा जो धडा आहे, एक होती समई, तर लेखकांनी उपमा दिलेली आहे. कुणाला उपमा दिली? अनुताई वाघ यांना. कशाची उपमा दिलेली आहे? समईची. पहा, समई जी आहे ते आता मंदिरामध्ये आपण जर समई लावली तर तिची वात जी असते ती जळत राहते आणि ती आपल्याला पूर्ण मंदिर उजळून टाकते, है की नाही, प्रकाश देते ती. आणि या अनुताईंचं सुद्धा तसंच होतं. ह्या स्वतः ज्या आहेत त्या कष्ट करत राहिल्या. आदिवासींसाठी त्यांनी अतिशय कष्ट केले. त्यांची दूरदृष्टी होती, कष्ट करत होत्या आणि त्यामुळे त्यांनी काय केलं, लेखकांनी ह्यांना समईची उपमा दिलेली आहे. तर मंदिर उजळून टाकणाऱ्या समईप्रमाणे अनुताईंनी काम केलं, अतिशय चांगलं काम केलं. समई कशी आपल्याला प्रकाशानं उजळून टाकते त्याप्रमाणे अनुताईंनी काम केलं. प्रसिद्धीचा झगमगाट मिळवणाऱ्या हव्यास त्यांनी धरला नाही. पहा, कधी त्यांनी काम जे हे केलेलं आहे तर आपल्याला प्रसिद्धी मिळावी म्हणून केलंय का? नाही. त्यांची खरोखर मनामध्ये इच्छा होती की आपण हे आदिवासी मुलांचं जे जीवन आहे ते आपण बदलून टाकलं पाहिजे, त्यांना शिक्षण दिलं पाहिजे, हे त्यांच्या मनामध्ये होतं. तर प्रसिद्धीसाठी त्यांनी काहीच केलं नाही. प्रसिद्धीचा झगमगाट मिळण्याचा हव्यास नव्हता त्यांना, है की नाही. नाहीतर एखाद्याला जर आपण कोणतं कार्य केलं तर आपल्याला आपल्या कामाची पावती मिळाली पाहिजे असं वाटतं. परंतु या ज्या अनुताई वाघ होत्या त्यांना तसं वाटलेलं नाही. त्यांना हव्यास नव्हता, कारण त्या आणि त्यांचं कार्यच स्वयंप्रकाशित होतं. अनेकांनी त्या लोभास उजेडात आपल्या आयुष्यातील अंधार संपवण्याचा प्रयत्न केला. प्रसिद्धी आणि मानसन्मान त्यांच्यापर्यंत चालत आले आणि त्यांनी स्वतःचंही भाग्य उजळून घेतलं. पहा, तर त्यांनी प्रसिद्धीसाठी कार्य केलेलं नाही, तर आपोआपच त्यांना प्रसिद्धी मिळाली, त्यांना मानसन्मान मिळाला आणि स्वतः त्यांनी काय केलं, स्वतःचं भाग्य सुद्धा उजळून गेलं त्यांचं. स्वतः त्या कार्य करत होत्या आणि कार्य करता करता त्यांचं स्वतःचंही भाग्य उजळून गेलं. एवढ्या त्या शिक्षण तज्ञासारखं काम करू लागल्या. त्यांनी केलेल्या अजोड कामाचा कोणाच्या शिफारस पत्राची गरज नव्हती किंवा एखाद्या पुरस्काराची आवश्यकता नव्हती. त्यांनी असं काम केलेलं होतं की कोणाच्या शिफारसीची त्यांना गरज नव्हती किंवा एखाद्या पुरस्काराची आवश्यकता नव्हती. पुरस्काराला छेद देऊन पुढं जाणारं त्यांचं कार्य होतं. पहा, पुरस्कारापेक्षाही पुरस्कार देण्याच्या पुढं त्यांनी काम केलेलं होतं. म्हणूनच ते आदर्श शिक्षक, पद्मश्री, दलित मित्र यासारखे मानसन्मान नेहमीच अनुताईंच्या शोधात भटकत राहिले. पहा, त्यांनी काय केलं, त्या आदर्श शिक्षिका बनल्या. पद्मश्री आणि दलित मित्र, आदर्श शिक्षक, पद्मश्री, दलित मित्र यासारखे मानसन्मान त्यांना नेहमी मिळाले. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा पॅराग्राफ पाहूया. पान नंबर 14वरचा दुसरा पॅराग्राफ आहे. तर शिक्षणाच्या अनुषंगानं अन्य क्षेत्रातही अनुताईंनी फार मोठं काम केलं आहे. शिक्षणाबरोबरच त्यांनी बालकल्याण, मूक बधिरांसाठी शिक्षण,
महिला विकास कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, कुटुंब कल्याण, आरोग्य आदी विषयावरही त्यांनी खूप कष्ट घेतले. पहा विद्यार्थी मित्रांनो, मूकबधीर जे आहेत म्हणजे जे अपंग विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षण देण्याचं, त्यांनी जे मूकबधीर विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षण देण्याचं काम केलं. महिलांचा विकास कसा होईल, महिला जास्तीत जास्त पुढे कशा जातील ह्याचा सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. महिला विकास कार्यक्रम हा सुद्धा त्यांनी हाती घेतलेला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, कुटुंब कल्याण, आरोग्य सुद्धा आदिवासी लोकांचं कसं चांगलं राहील ह्याच्यासाठी सुद्धा त्यांनी अतिशय प्रयत्न केलेले आहेत. खूप कष्ट केलेले आहेत त्यांनी. एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. एक चांगला नागरिक आपल्याला जर बनायचा असेल तर आपण चांगलं कार्य केलं पाहिजे आणि चांगलं कार्य केलं की आपोआप आपल्याला प्रसिद्धी मिळते. प्रसिद्धीची आपल्याला गरज पडत नाही, आपोआपच आपल्याला प्रसिद्धी मिळते. त्यामुळे एक चांगला नागरिक आपण जर तयार व्हायचा असेल तर ज्या ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत त्या सर्व गोष्टी या अनुताई वाघ यांनी केलेल्या आहेत. त्या सर्व त्यांनी केल्या. एकाच वेळेला अनेक प्रयोग असेही त्यांच्या कामाचं स्वरूप होतं. एकाच वेळी अनेक प्रयोग त्यांनी केलेले आहेत. हे त्यांच्या कामाचं वैशिष्ट्य आहे, हे स्वरूप आहे त्यांच्या कामाचं. त्यामुळेच केवळ देशातील नव्हे तर परदेशातील संस्था आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्यानं आकर्षण राहिलेलं आहे. पहा इथं काय सांगितलं आपल्याला की परदेशातील सुद्धा संस्था आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्यानं आकर्षण राहिलेलं आहे. अतिशय आकर्षण राहिलं. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये आणि त्यासाठी आदिवासी क्षेत्र निवडून काम करणं हे अतिशय अवघड असतं. पहा आदिवासी क्षेत्र निवडणं हे फार अवघड असते. या आदिवासी लोकांना कसं शिक्षणाकडे वळवावं हे फक्त अनुताई वाघच जाणत होत्या. आदिवासी लोकांना त्यांच्या गरजा कशा पूर्ण करायच्या, आपण कसं माणूस म्हणून कसं जगलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे हे सगळं काहीच ज्ञान नाही. पण हे आदिवासी लोकांना शिक्षण देणं अतिशय अवघड आहे. परंतु हे काम जे आहे ते अनुताई वाघ यांनी केलेलं आहे. ज्यांच्यासाठी शिक्षणाचं व्रत चालायचं त्यांनाही अशा कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध होतो. रूढी, परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा ही त्यामागची कारणे आहेत. ही त्यामागची कारणं आहेत की रूढी, परंपरा, अज्ञान जे आहे हे अज्ञान आणि अंधश्रद्धा ही त्यामागची कारणं आहेत. शिवाय स्थितिशील समाजही या कार्यात वारंवार अडथळे आणत असतो. या सर्व गोष्टीवर मात करून ज्ञानाचा दिवा जपण्याचं आणि अनेकांच्या मनातील विविध प्रकारचा अंधार दूर करण्याचं काम अनुताईंनी निरपेक्ष वृत्तीने केलेलं आहे. निरपेक्ष म्हणजे कोणतीही अपेक्षा न करता, आहे की नाही, कोणतीही अपेक्षा न करता त्यांनी ज्ञानाचा दिवा घरोघरी नेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. अनेकांच्या मनातील ज्या विविध समस्या आहेत त्या समस्या दूर करण्याचं, त्यांचा अंधार दूर करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि या समयीच्या रूपाने त्यांनी हा अंधार दूर केलेला आहे. स्वतःच्या बळावर त्यांनी शिक्षण क्षेत्रात एक सुरेख स्वप्न पाहिलं, ते प्रत्यक्षात उतरवलं. कधी झाडाखाली, कधी गोठ्यात, कधी बोडक्या माळावर, तर कधी झोपडीत वर्ग चालवून त्यांनी मोठ्या जिद्दीनं ज्ञानप्रसार केला. त्या गोठ्यातही असो, विद्यार्थी आदिवासी विद्यार्थी जे आहेत ते गोठ्यात जरी आले तरी गोठ्यातच त्यांना गोळा केलं, त्यांनी बोडक्या माळावर गोळा केलं, झोपडीत वर्ग घेतले, त्यांना कधीही कमीपणा वाटला नाही त्याचा. आणि अशा प्रकारे त्यांनी मोठ्या जिद्दीनं खूप मोठं ज्ञानाचं आणि ज्ञान प्रसाराचं काम त्यांनी केलेलं आहे. ज्ञानाचा दिवा घरोघरी त्यांनी लावलेला आहे. असा प्रचार कधी त्यांनी केला नाही, तर स्वतःला दिवा बनवलं, त्यात आपल्या श्रमाचं तेल ओतलं. अतिशय कष्ट केले. ती समयीमध्ये आपण तेल ओततो की नाही, तर त्यांनी कष्टाचं तेल त्याच्यामध्ये ओतून कर्तृत्वानं तो पेटवलेला आहे. आणि आयुष्यभर तो तेवतच ठेवला, म्हणजे सुरूच ठेवला, चालूच ठेवलेला आहे. शिक्षणाचं काम त्यांनी थांबवलेलं नाही. त्यांनी मरेपर्यंत हे जे शिक्षणाचं काम आहे, ही जी समयी आहे ती त्यांनी तेवतच ठेवली, म्हणजे सुरूच ठेवलेली आहे. 5-6 तपांच्या
5-6 तपांच्या अविरत धडपडीनंतर कोसबाडच्या टेकडीवरील ही समई आता विझली आहे. म्हणजे 5-6 म्हणजे 50-60 वर्षानंतर त्यांची एवढी धडपड होती. 50-60 वर्ष त्यांनी अतिशय धडपड केली आणि मग 50-60 वर्षानंतर त्या धडपडीनंतर कोसबाडच्या टेकडीवर ही समई आता विझली, म्हणजे त्यांचं मृत्यू झालेला आहे. त्यावेळी अवघी टेकडी हळहळली, आदिवासींचे डोळे पाणावले असतील, तर या सर्वांनी अनुताईंच्या पाऊलखुणा जपून ठेवणं हीच त्यांना आदरांजली ठरेल. पहा, त्या जेव्हा मरण पावल्या तेव्हा आदिवासींना अतिशय दुःख झालेलं आहे. त्यांनी अतिशय म्हणजे त्यांची अवघी टेकडी जी आहे त्या टेकडीवर अभ्यास घ्यायच्या, झोपडीत घ्यायच्या, गोठ्यात घ्यायच्या, अशा प्रकारे त्यांनी कुठं जागा मिळेल तिथं त्यांनी ज्ञानाचा प्रकाश टाकलेला आहे, ज्ञान दिलेलं आहे आदिवासी लोकांना. त्यामुळं त्या त्यांच्या गुरु होत्या. अतिशय त्यांची त्या मरण पावल्यानंतर त्यांची जी टेकडी आहे अतिशय हळहळली, अतिशय त्यांना दुःख झालं आणि आदिवासींचे डोळे पाणावले, अतिशय त्यांना दुःख झालं. तर या सर्वांनी अनुताईंच्या पाऊलखुणा जपून ठेवणं हीच त्यांना आदरांजली ठरेल. पहा, पाऊलखुणा म्हणजे काय? त्यांचे जे चरण आहेत त्या चरण पाऊलखुण जी आहे त्यांची, तर ही त्यांचे चरण त्यांनी जपून ठेवले पाहिजे, हीच त्यांना आदरांजली ठरेल. अशा पद्धतीने अनुताईंनी शिक्षणाची गंगा जी आहे ती घरोघरी पाठवलेली आहे. अशा पद्धतीने एक होती समई हा धडा विद्यार्थी मित्रांना हा धडा आपला संपलेला आहे. तर तुम्ही हा धडा पूर्ण वाचा. छान आहे धडा, हा अतिशय छान आहे. तुम्ही पूर्ण धडा वाचा आणि ह्याचा स्वाध्याय सोडवा. धन्यवाद.